नवी मुंबई आणि जर्मन दापोली या दोन संघादरम्यान अंतिम सामना आदर्श ट्रॉफी 2024 रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा। आज या स्पर्धेचा चौथा दिवस आणि स्पर्धा अंतिम टप्प्यात। मॅच विनोद भाऊ यांचे या ठिकाणी आगमन झालंय। प्रवीणजी पाटील साहेब, राम पाटील साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय। सगळ्यांचं सहर्ष स्वागत सकाळपासून आहेत आणि बरीच गॅप घेतली त्यांनी खरं तर आणि ती विश्रांती जास्त झाली। व्हीबीपी पनवेलला पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर जर्मन दापोली टीम कडून आशिष मेहरुल, सचिन नाईक आणि अली अशी जोडी। नवी मुंबई टीम कडून पहिला बॉल, मेहरुलचा पहिलाच बॉल। यावेळेस टप्पा पडल्यानंतर मात्र कटर बॉलिंग पाहायला मिळते। इकडे चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज। फुल लेंथ होता, यावेळेस शेवटच्या षटाला चॉप केलं, कापलं होतं बॉल अक्षरशः। रन त्या ठिकाणी कंप्लीट झाले। पाहूया दोन कंप्लीट, तिसऱ्याचा प्रयत्न आणि या तीन धावा पूर्ण करत असताना सुरुवातीला थोडंसं रिलॅक्स होता दापोली संघ। कदाचित त्यांना असं वाटलं होतं चेंडू डिक्लेअर्ड झोन मध्ये जाईल, परंतु जर कंपाऊंडला चेंडू लागला नाही तर तुम्हाला डिक्लेअर रन दिली जाणार नाही, तोपर्यंत धावावं लागेल आणि त्याचा फायदा वन सॉल्युशन नवी मुंबईला होत असताना 3 धावेनं खातं उघडलंय ते सचिन नाईक, धारावी संघाचा खेळाडू आहे। अली यांचा फटका, यावेळेस मात्र अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका श्रीयशच्या डोक्यावरून पार होईल सीमारेषेच्या पलीकडे। 4 धावांकरता चौकार, महत्वाच्या धाबा 1 ओव्हर्स मध्ये मी तर म्हणून या महत्वाच्या धाबा आहेत, कारण शेवटच्या 17 मध्ये बॅटिंग करायची ती जर्मन दापोली संघाला आणि सोपं नाही। 7 अलीचा चौकार, वन सॉल्युशन नवी मुंबई विदाउट लॉस 7। वेगवान चेंडू होता, यावेळेस मात्र सरळ विकेट कीपर विशालच्या हातामध्ये आणि इकडे व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आला। एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल 8। आशिष पुन्हा एकदा सज्ज होईल। 8 धावा झाल्यात, चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना वन सॉल्युशन। त्यावेळेचा चेंडू सरळ विशालकडे कट झाला होता, टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये। आणि खासियत आहे आशिष मेहरुलची, राईट कटर चेंडू सर्रासपणे तुम्हाला पाहायला मिळतील। डॉट बॉल 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 8, शेवटचे 2 चेंडू शिल्लक। यावेळेस उंचावरून शॉट, आक्रमण पाहायला मिळाले। अली याच्या बॅट मधून येतोय हा गगनभेदी षटकार। टीमची टोटल विदाउट लॉस 14, 14 वर स्कोर। कमाल बॅटिंग केले आज, अलीनं खुश केले वन सॉल्युशन नवी मुंबईसाठी। सचिन नाईकनं दमदार परफॉर्मन्स दिलाय आणि त्याचमुळे इकडे आशिष थोडासा महागडा ठरलाय। आणखीन एक, आता कठीण होईल जर्मन दापोली संघाला फायनल जिंकणं की काय अशी शंका इकडे चोपलाय आशिष मेहरुलला। 1 ओव्हर मध्ये 20 धावा, 20 रन्स, 21 धावांचं टार्गेट 1 ओव्हरच्या या फायनल मध्ये जर्मन दापोली संघाला। आजचा दिवस वन सॉल्युशन नवी मुंबईनं गाजवलाय। पाहूया फायनल सुद्धा गाजवली जाणार का। 21 रन्स टू विन आणि संध्याकाळच्या 17 मध्ये हे नक्कीच कठीण टार्गेट। इकडे शॉट ऑफ लेन करण्याचा प्रयत्न मात्र केला आशिष मेहरुलला वारंवार आणि तेच चेंडूंवर मात्र मार बसलाय। जे वेगवान चेंडू टाकले होते ते नक्कीच चेंडू निर्धाव सुद्धा आले होते, परंतु नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम आशिष मेहरुल। ये बिल्कुल उम्मीद नहीं थी आशिष मेहरुल से आणि इकडे मात्र अपेक्षा भंग झाला असेल विशालचा, परंतु 21 धावा सोपं नाहीये एका ओव्हर मध्ये, परंतु त्यासाठी मात्र पाहूया मघाशी 17 धावा अवघ्या 4 बॉल मध्ये केल्या होत्या। 17 धावांचं टार्गेट पूर्ण, तशीच काहीशी बॅटिंग करावी लागेल विशाल जितेकर आणि त्याचा साथीदार आज आयकॉन मॅन फ्रॉम सावळे अक्षय पवार मैदानामध्ये। फिल्डिंग लावून घ्या वन सॉल्युशन नवी मुंबई। सॉल्युशन तर काढले फलंदाजांना, आता गोलंदाजांना सॉल्युशन काढावं लागणार आहे।
एक पाऊल दूर आहे चॅम्पियन होण्यापासून. पाहूया 21 धावा पूर्ण करून दापोली संघ इकडे मात्र विजयाचा जल्लोष करणार की आजचा दिवस मात्र अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमचाच आहे हे मात्र वन सॉल्युशन नवी मुंबई दाखवणार. याकडे मात्र तमाम क्रीडा जगताचे लक्ष लागलंय. आदर्श फायनल इकडे एक ओव्हर मध्ये जिंकण्यासाठी जर्मन दापोली संघाला 21 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू सोपवलाय तो मिथुन यांच्या हातामध्ये. मिथुन आज मात्र दिवस गाजवलाय आपल्या गोलंदाजी मधून. कमाल बॉलिंग केले परंतु समोर अक्षय पवार आहे, दिग्गज खेळाडू आहे, दर्जेदार फलंदाज. पहिला बॉल टायमिंग प्रॉपर झालेलं नाहीये. 1 रन 1 धाव आली. पहिला चेंडू जर आपण पाहिला ज्यावेळेस आशिष मेरुल गोलंदाजी करत होता डॉट आला होता, निर्धाव चेंडू. परंतु त्यानंतर मात्र 3 रन काय आल्या, स्ट्राइक रोटेट काय झाली, 1 चौकार 2 षटकार अलीनं लगावला आणि मॅच फुल टॉस आहे. भिरकावून दिलाय मिड विकेटच्या वरतून कॅप्टन कुल विजय विशाल जितेकरच्या बॅट मधून. षटकार सामना संपलेला नाहीये याच द्योतक त्यानं दाखवलंय आणि मिथुनवर हल्ला चढवलाय. धावसंख्या 6 ने जम्प करेल ती 7 वर 14 राहिले आता जुनी. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 2 षटकार अजून मारावे लागतील जर्मन दापोली संघाला. हे थोडस अवघड असं लक्ष पार करायचं असेल तर. 4 चेंडू आणि 14 धावा. कारण पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर 2 षटकार आणि 1 चौकार आला होता आणि 1 ट्रिपल आली होती. त्यामुळे इकडे 2 6 अजून येऊ शकतील. आणखीन एक विशाल जितेकर डीप मिड विकेटच्या वरतून ठोकलाय. बॅक टू 2 इन अ रो. विशाल जितेकर ऑन फायर नाव लढतोय गावदेवी. पाहायला गेलं तर जर्मन दापोली टीम दुसरा षटकार टीमची टोटल 13 वर आणि आता मात्र राहिल्यात त्या 3 बॉल मध्ये 8 धावा. बॉल द्यायच्यात इकडे. आता मात्र थोडीशी धडकी भरले मिथुनला, समजवलं जात आहे. दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण म्हणतो नेहमीच दारवे टीमचा कॅप्टन कुल सचिन नाईक आहे आणि तो काहीशा टिप्स देत असताना परंतु विशालचा आज मात्र अवतार वेगळा आहे. आज मागच्या सेमी फायनल मध्ये सुद्धा अशीच बॅटिंग केली होती आणि या बॉलवर षटकार आला. त्याच्या स्पर्धेचे आयोजक तेजस म्हात्रे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. 3 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण आहे. यावेळेचा हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, पंचांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल कॉल. आणखीन एक अतिरिक्त रन. या बॉलवर षटकार आला तर 500 रुपयांचं पारितोषिक तेजस म्हात्रे यांच्याकडून असणार आहे. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. एका फटक्याचं काम राहिलंय विशाल जितेकर साठी. विशाल ठोकतोय 3rd इन अ रो. लगातार 3रा षटकार. व्हॉट अ सुपर नॉक फ्रॉम विशाल जितेकर. असल्या 21 म्हणून काय झालं, या 21 पूर्ण करू शकतो आम्ही आणि हे मात्र त्यानं दाखवलंय. आणि स्कोर इज लेवल. 20 धावा धाव फलकावर. अवघ्या 1 धावेची गरज आहे. तेजस म्हात्रे 500 रुपयांचं पारितोषिक मात्र मिळवतोय. ते विशाल जितेकर, तेजस म्हात्रे सुद्धा खुश झालेत. काय दर्जेदार बॅटिंग. अवघ्या 1 धावेची गरज आहे. काय बॅटिंग आहे. रौद्र रूप धारण केलंय आज. हे अकराळ विक्राळ रूप मात्र विशाल जितेकरचं पाहायला मिळालंय. 21 धावा 1 ओव्हर्स मध्ये. बऱ्याच जणांनी अडाके बांधले होते, काही खरं नाही दापोली संघाचं. परंतु विशाल जितेकर जोपर्यंत मैदानामध्ये, विशाल जितेकर खंबीर आहे आणि त्याचमुळे मात्र लक्ष आता थोडस पूर्ण होत असताना 1 धाव कंपल्सरी चेस करावी लागणार आहे. शेवटचे जे मिथुन मात्र आज संपूर्ण दिवसभर यशस्वी राहिले होते त्याच गोलंदाजावर हल्ला चढवलाय. 1 धावेची आवश्यकता आणि इकडे बॉल हवेमध्ये आहे, चेंडू हवेमध्ये. तर झेल तर नाहीये. सामना जिंकलाय आदर्श ट्रॉफी 2024 चा विजेता टीम जर्मन दापोली संघानं मात्र फायनल जिंकले. एका ओव्हर्स मध्ये 21 धावांचा यशस्वी पाठलाग करत कॅप्टन कुल विजय
विशाल जीतेकरनं आदर्श ट्रॉफी जिंकले. अभिनंदन अभिनंदन टीम दापोली. वेल प्लेड विशाल जीतेकर and टीम. हार्दिक हार्दिक अभिनंदन. अभिनंदन टीम वन सॉल्यूशन नवी मुंबई also. अभिनंदन अमोल नीरज 11 उलवे टीम also. आणि also अभिनंदन रिची मात्रे प्रतिष्ठान डोंबिवली टीम also. सगळ्या विजेत्या संघांचा मी मनपूर्वक अभिनंदन करतोय. परंतु अशी फायनल होणे नाही. हा सुपर ओव्हरचा थ्रिल खरं तर पाहायला मिळाला अंतिम सामन्यामध्ये. हा स्कोर कार्ड आणि लगेच आपण वळणार आहोत बक्षीस समारंभाकडे. आपण लगेच चालू करतोय. वेळच नाही आपल्याकडे. सगळ्या विजेत्या संघांना खेळाडूंना विनंती असेल आपण थोडंसं पुढे या आणि समारंभाकडे सगळ्यांना विनंती आपण थोडंसं पुढे या. आणि फर्स्ट सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅच आम्ही देतोय. दापोली संघानं ती सेमीफायनल जिंकली होती आणि त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर हा पुरस्कार मात्र जाईल. 5 धावांचं षटक टाकणारा ऋषी भोईर फर्स्ट सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर हा पुरस्कार मात्र त्याला दिला जाईल.